नवी मुंबई बीजेपी के ज्येष्ठ नेता तथा पूर्व नगर सेवक अनंत सुतार के नेतृत्व में अनंत प्रतिष्ठान एवं जन सेवा सामाजिक ट्रस्ट ऐरोली द्वारा संयुक्त रूप से नेरुल डीवाई पाटिल हॉस्पिटल के सहयोग से ऐरोली नाका सेक्टर 1 स्थित श्री अय्यप्पा स्वामी सभागृह में नागरिकों के लिए निःशुल्क आरोग्य जांच शिविर का भव्य आयोजन किया गया, जिसका लाभ बच्चों से लेकर बुजुर्गों तक ने भारी संख्या में मौजूद रहकर उठाया। खुद अनंत सुतार यहां विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थी पूर्व नगर सेविका शशिकला सुतार, पूर्व नगर सेवक महादेव थोरात, जन सेवा सामाजिक ट्रस्ट के सुजीत करंजीकर, डीवाई पाटिल हॉस्पिटल की वैद्यकीय समाज सेवक स्वाति लांडगे, समाज सेवक अमर सुतार, शिवा बोरकर और तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता। इस दौरान सुतार दंपति ने शिविर को भेंट देकर व्यवस्था का जायजा भी लिया। इस शिविर में जनरल मेडिसिन, नेत्र रोग, सर्जरी विशेषज्ञ, त्वचा रोग, निशुल्क दवाइयां, ईएनटी, स्त्री रोग, बाल रोग, ब्लड प्रेशर एवं शुगर आदि कई तरह की जांच रखी गई थी। खास बात तो यह है कि विविध स्वास्थ्य योजनाओं के अंतर्गत अस्पताल में मोतिया बिंदु गर्भवती महिलाओं की प्रसूति निःशुल्क रूप से कराई जाएगी। वहीं चिकित्सा के लिए ऐरोली से प्रतिदिन नेरुल डीवाई पाटिल हॉस्पिटल तक फ्री बस सेवा के अलावा कई सारी व्यवस्थाएं भी उपलब्ध कराई गई है। इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए अनंत सुतार ने कहा कि अब से हर शनिवार कार्यालय में ओपीडी शुरू होगी, जिसका लाभ न केवल ऐरोली नाका बल्कि पूरे ऐरोली विभाग की जनता उठाएगी। पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिमारी सुद्धा आपण पाहतोय। रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण बघायला आम्ही जातो। ताप, थंडी, खोकला, डेंग्यू अशा अनेक प्रकारचे आजार आल्यामुळे मी 1 जून पासून हे शिबिर चालू केलं। ते एका महिन्यात माझे हे जवळजवळ 3रं शिबिर आहे आणि हे आता अतिशय महत्त्वाचं शिबिर आहे। हे शिबिर आहे, या शिबिराच्या माध्यमातून आता 1 दिवसाचं शिबिर नाही आहे, हे वर्षानुवर्षे चालणारे शिबिर आहे। 365 दिवस चालणार आहे। आज हे शिबिर मग मी सांगितल्याप्रमाणे जनतेमध्ये पोहोचवण्याकरिता याची ॲडव्हर्टाइज म्हणून आज एक प्रकारच्या जाहिरात आहे या शिबिराच्या माध्यमातून। येत्या शनिवारपासून सेक्टर 2 येथील माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये डीवाय पाटीलचं ओपीडी सुरू होणार आहे, म्हणजे रुग्णालय सुरू होणार आहे। त्या ओपीडी मध्ये या आयुर्वेदातला कुठलाही नागरिक, मग तो पक्ष वगैरे काही नाही, कुठलाही नागरिक श्रीमंत असो गरीब असो, त्यांनी आपलं रेशन कार्ड घेऊन जायचं आहे। तिथं तपासणी करायची आहे। तपासणीकडे साधा आजार असेल तर तिथं गोळ्या मोफत दिल्या जातील आणि जर तसं चिकित्सा करून जर त्याला ॲडमिट व्हावं लागेल तर त्याला तशी वेळ दिली जाईल आणि त्या वेळेनुसार डीवाय पाटलाची स्वतःची गाडी येईल, गाडीमधून त्यांना ॲडमिट केलं जाईल। ॲडमिट केल्यानंतर त्याचा संपूर्ण खर्च खाण्यापिण्यापासून राहण्याचा, सगळा दवायचा, जर ऑपरेशन असेल तर ऑपरेशनचा सर्व खर्च हा मोफत केला जाईल। मग तो आजार कुठलाही असो, अशा प्रकारची ओपीडी आम्ही येत्या या शनिवारपासून 1 दिवसासाठी सुरू करतोय। 1 दिवसासाठी या सुरू करतोय, सुरुवात आहे। जर रुग्णसंख्या वाढली तर अजून त्याचे 2 दिवस, अजून 3 दिवस किंवा आठवडाभर सुद्धा हे ओपीडी चालू राहील। म्हणून निव्वळ राजकारण नव्हे, ते गेल्या समाजकारणात आल्यापासून समाजकारण करणं हा धडा मला आदरणीय गणेश नाईक साहेबांनी शिकवलेला आहे आणि तो मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। संपूर्ण ऐरोली नगरातील सर्व नागरिकांना आरोग्यापासून आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याचा दिलासा देण्याचं काम आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी स्वतः, शशिकला सुतार मॅडम, माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आम्ही सर्वजण करणार आहोत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा जनतेने घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। वहीं सुजीत करंजीकर और अस्पताल की वैद्यकीय समाज सेविका स्वाति लांडगे ने भी अपने विचार प्रकट कर अनंत सुतार का आभार माना। आज आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही लोकांच्या घरोघरी पोहोचून त्यांच्या आयुष्यातले काही आजार असतील, काही व्याधी असतील, त्यांच्यावर उपचार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। कारण की
प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला खाजगी दवाखाना किंवा त्याचे औषध उपचार करणे हे परवडत नाही. त्यासाठी नागरिकांना आपल्यातर्फे काय देता येईल, आपण सुद्धा समाजाचे काहीतरी बांधलेले आहोत, या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. यासाठी मी जनसेवेचा अध्यक्ष सुनील बाळासाहेब करंजीकर आणि आनंद प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक श्री आनंदजी सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे शिबिर फक्त एका दिवसाचं शिबिर नाही आहे, ही एक आरोग्याची चळवळ आहे. लोकांना एक चांगलं आरोग्य देण्यासाठी आमची सुरू केलेली एक चळवळ आहे. बोलतात ना, आजपर्यंत बरेच तुम्ही कार्यक्रम बघितले असेल, आमदार आपल्या दारी, खासदार आपल्या दारी, नगरसेवक आपल्या दारी, परंतु हे प्रथमच असं शिबिर आहे ज्या ठिकाणी आरोग्य तुमच्या दारी हे आलेलं आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही सर्व नागरिकांनी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांना होईल याचा मला आनंद व्यक्त आहे. आणि मी अशी ग्वाही देतो की आमच्यातर्फे, आमच्या जनसेवा ट्रस्टतर्फे तसेच अनंत प्रतिष्ठानतर्फे सगळ्या नागरिकांना याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल त्याच्याबद्दल आम्ही यापुढेही काळजी घेऊ आणि वर्षभर नागरिकांना निरंतर सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न आमच्या संस्थेतर्फे करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर DY पाटील तर्फे आम्ही प्रत्येक गरजू पेशंटला राशन कार्ड आणि आधार कार्डच्या माध्यमातून ज्या काही मोठ्या आजार किंवा छोटे आजार असतात त्याच्याशी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देतो. त्यासाठी आम्हाला कंपल्सरी राशन कार्ड आणि आधार कार्ड लागेल. आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड हे झालं महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी, पण आपल्या मुंबईमध्ये अदर स्टेटची सुद्धा बरीचशी नागरिक आहे आणि त्यांना सुद्धा आजारांची गरज पडते. पण अशा गरजू व्यक्तींना बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये नाकारलं जातं. पण DY पाटील हॉस्पिटल आपल्याला आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून आणि अदर स्टेटच्या आपण राशन कार्डच्या माध्यमातून सर्व सुविधा मोफत दरात आपण देतो. त्यामध्ये आमच्याकडे OPDचं चार्जेस वगैरे घेत नाही. त्यामध्ये फक्त 20 रुपयाच्या पेपरमध्ये आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, जे काही सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण पेपरचे पैसे भरतो त्याचप्रमाणे आमच्या इथे सुद्धा 20 रुपयाच्या पेपरमध्ये आम्ही फ्री तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गायडन्स करतो. परत मोठ्या सर्जरीज किंवा काही आढळलं तर आम्ही राशन कार्ड आणि आधार कार्डच्या माध्यमातून देतो. परत आमच्या DY पाटील हॉस्पिटलच्या तर्फे आमची जी चॅरिटीची योजना आहे त्याद्वारे आम्ही ज्या गरोदर महिला आहे, गरोदर महिलांसाठी आम्ही मोफत डिलिव्हरीची सुविधा प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी असो की हाय रिस्कची डिलिव्हरी असो की सीझर डिलिव्हरी असो. आणि अशा डिलिव्हरी झालेल्या बच्चूंना जर NICU किंवा लागत असेल किंवा हाय ट्रीटमेंटची गरज असेल तर राशन कार्ड आणि आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून आम्ही मोफत दरात सुविधा उपलब्ध करून देतो. ऐरोलीमध्ये सुतार सरांनी आम्हाला जे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल आता आमची जशी हॉस्पिटलच्या आमच्या 5 गाड्या आहेत, जशी कळव्यावरून जी बस येते, उरण, मुंब्रा, भिवंडी आणि चित्ता कॅम्प अशा विविध क्षेत्रात एरियामधून मुंबईच्या आमच्याकडे बस येतात. तसंच सुतार साहेबांच्या एरियातून सुद्धा आमची बस येते, कळवा बस, जी कळवा ते नेरुल या रस्त्यावरून येते. आणि एरुलीच्या नागरिकांसाठी आणि सुतार साहेबांच्या माध्यमातून आम्ही DY पाटील हॉस्पिटल तर्फे ती मोफत बस सुविधा नागरिकांना देतोय. त्या बसमध्ये आमची CHV असणार, चॅरिटी हेल्थ व्हॉलंटियर. त्या इथून पेशंटला इथून पिकअप करण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये प्रत्येक OPDला किंवा कुठल्या टेस्टसाठी कसे आणि कुठला सर्व मार्गदर्शन आमच्या CHV करणार. वहीं शिविर और अनोखी सेवा के लिए नागरिकों ने भी अनंत सुतार का आभार माना. अनंत सुतार साहेबांनी आमच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे. तरी आमच्या या वार्डमध्ये सर्व लोकांच्यासाठी अतिशय फायद्याचं आहे आणि प्रत्येक शनिवारी अशी ट्रीटमेंट केली जाईल. त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि DY पाटील हॉस्पिटलचे नेरूळ त्यांचा सुद्धा धन्यवाद मानतो. खरं म्हणजे अनंत सुतार साहेबांनी याच्या अगोदर पण अशी शिबिर, आरोग्य शिबिर त्यांनी घेतलेली होती आणि त्याचा नागरिकांना बराचसा फायदा झालेला आहे. या आज सुद्धा त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे. तेव्हा मी त्यांचे सर्व ऐरोली नगराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. पुढेही नागरिकांना अशी सेवा उपलब्ध करून देतील अशी मी आशा बाळगतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.